नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासित आहोत. आजचा जो क्लास आहे तो आपला युनिट 5 वरील मेटा डेटा स्टँडर्ड डब्लिन कोर मार्क 21 मेड्स मोड अँड 8 काय आहे हे आजच्या क्लासच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सो मेटा डेटा काय आहे हे आधी जाणून घेऊया. मेटा डेटा कॅन बी अंडरस्टूड as an organized and structured directory which help in getting selected and sophisticated information by subject from internet. मेटाडेटा म्हणजे एक सुबद्ध व संरक्षित निर्देशिका होय जे इंटरनेटवरून विषयानुसार निवडक व सुस्पष्ट माहिती मिळविण्यास मदत करते. It also called subject based information gateway, subject index gateway and virtual libraries resources. याला सब्जेक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन गेटवे, सब्जेक्ट इंडेक्स गेटवे आणि व्हर्च्युअल लायब्ररी रिसोर्सेस असेही म्हटले जाते. म्हणजेच मेटा डेटा काय, तर मेटा डेटा हा डेटा बद्दलची माहिती देतो. डेटा अबाउट डेटा इट्स कॉल्ड अ मेटा डेटा. ओके, जर सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचं गेलं तर एखाद्या माहितीबद्दल, एखाद्या बुक बद्दल जी माहिती आपल्याला मिळते, जी माहिती त्या बुक मध्ये असते तीच माहिती म्हणजे मेटा डेटा. जसे की एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव काय आहे, त्या पुस्तकाचं ऑथर कोण आहे, ते पुस्तक कधी पब्लिश करण्यात आलं, कोणाद्वारे पब्लिश करण्यात आलं, एडिटेड काय आहे, हे त्या पुस्तकाची जी माहिती आहे त्यालाच आपण मेटा डेटा म्हणू. ओके, नेक्स्ट 3 प्रायमरी फॉर्म्स ऑफ मेटाडेटा. मेटाडेटाचे 3 प्रायमरी फॉर्म्स जे आहे, प्राथमिक फॉर्म जे आहे ते सांगितले आहे. त्यातलं पहिला आहे पोर्टल. पोर्टल काय आहे? A wide range of resources and services that serve as the main entry point of the internet for users. विविध प्रकारच्या साधन सामग्री आणि सेवांचा विस्तृत संच जो वापरकर्त्यांसाठी इंटरनेटच्या मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे युजर्सला तो काय करतो, मेन एंट्री, युजर्ससाठी मेन एंट्री पॉइंट आहे. युजर्सला मुख्य प्रवेशद्वार म्हणून तो युजर्सचा मुख्य प्रवेशद्वार म्हणून मेटाडेटा हा कार्य करतो. ओके, नेक्स्ट इज पोर्टल. पोर्टल मीन्स वर्टिकल पोर्टल. So industry specific portal providing information related to a particular industry such as news, consumer statistic, newspaper, magazine, online discussions and related tools. पोर्टल काय आहे? तर हे एक वर्टिकल पोर्टल आहे जे विशिष्ट उद्योगाशी संबंधित माहिती पोर्टलद्वारे विशिष्ट उद्योगाशी संबंधित माहिती देणारे हे पोर्टल आहे. एक इंडस्ट्री स्पेसिफिक पोर्टल प्रोव्हाइडिंग टू इन्फॉर्मेशन रिलेटेड टू अ पर्टिक्युलर इंडस्ट्री. ओके, जसे की बातम्या, ग्राहकाच्या उद्योगाशी संबंधित येऊ शकतं. ग्राहक, बातम्या, ग्राहक आकडेवारी, वृत्तपत्रे, मासिके, ऑनलाईन चर्चा आणि संबंधित साधने यांचा समावेश जो आहे तो पोर्टल मध्ये होतो, वर्टिकल पोर्टल मध्ये. Then next is portals. Portals काय आहे? Specially communities portal focus on people with particular interest, including commerce, consumers and e-commerce web page. Portals हे विशिष्ट आवड असलेल्या लोकांसाठी तयार केलेले एक विशेष समुदाय पोर्टल आहे ज्यामध्ये व्यापार, ग्राहक आणि ई कॉमर्स वेब पृष्ठाचा समावेश आहे. म्हणजेच विशिष्ट लोकांसाठी कम्युनिटीज वेबसाईट आहे ज्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की स्टुडंट करता, रिसर्चर्स करता एक ग्रुप वेबसाईट आहे ना, एक ग्रुप आहे किंवा वेबसाईट आहे. नेक्स्ट इज रोल ऑफ मेटाडेटा. रोल काय आहे मेटाडेटाचा, भूमिका काय आहे मेटाडेटाची. सो मेटाडेटा सर्व मेनी इम्पॉर्टंट पर्पज लाईक
डेटा डिस्क्रिप्शन, डेटा ब्राउझिंग, डेटा ट्रान्सफर. मेटा डेटा अनेक महत्वाच्या उद्देशांसाठी उपयोगी ठरते, जसे की डेटा वर्णन करणे, डेटा ब्राउझिंग करणे आणि डेटाचे हस्तांतरण करणे, डेटा ट्रान्सफर करणे. Metadata has an important role in a digital resources management. Metadata डिजिटल संसाधन व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपली महत्वाची भूमिका बजावित असतो. मेटाडेटा इज प्लेइंग की रोल इन अ डिजिटल इन्फॉर्मेशन. डिजिटल माहिती प्रणालीमध्ये मेटाडेटा एक प्रमुख भूमिका बजावते. त्यातलं पहिलं आहे मेटाडेटा इन्क्रीज ऍक्सेसिबिलिटी. मेटाडेटामुळे प्रवेश योग्यता वाढते. मीन्स ऍक्सेस जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होत जातं. मेटाडेटा इज रिसोर्स डिस्कवरी, सॉरी, मेन रोल ऑफ मेटाडेटा इज रिसोर्सेस डिस्कवरी, सर्चिंग अँड लोकेशन ऑफ रिसोर्स. मेटाडेटाचे मुख्य कार्य काय आहे? संसाधन शोध, संसाधने शोधणे. सोर्सला, रिसोर्स जे आहे त्याला शोधणे, डिस्कवर करणे, सर्चिंग करणे, देन प्रोसेस करणे, शोध प्रक्रिया, देन संसाधनाचे स्थान निश्चित करणे. लोकेशन सुद्धा जे आहे ते मेटाडेटा काय करीत असते, त्याचे स्थान जे आहे ते निश्चित करीत असते. सेकंड इज मेटा डेटा फॉर इंटर ऑपरेबिलिटी, आंतर कार्यक्षमतासाठी मेटाडेटा. सो मेटाडेटा हा compatibility of information, structure for information retrieval and exchange. मेटाडेटामुळे माहितीची सुसंगता, माहिती पुनर्प्राप्त आणि माहितीची देवाणघेवाण जी आहे ती काय होते, सुलभ होत जाते. मेटाडेटामुळे माहितीला स्ट्रक्चर्ड करणे, माहितीला संरक्षित करणे, इन्फॉर्मेशन माहिती आहे तिला रिट्राईव्ह करणे, पुनर्प्राप्त कसं करू शकतो, रिकॉल कसं करू शकतो आणि माहितीला एक्सचेंज कसं करू शकतो, माहितीची देवाणघेवाण कशा पद्धतीने सुलभ होऊ शकते, हे सगळं काम जे आहे ते मेटाडेटा करीत असतो. देन सेकंड इज मेटाडेटा फॉर मल्टीव्हर्जन. मेटाडेटा हा बहुआवृत्तीसाठी आहे. मेटाडेटा मल्टीव्हर्जन ऑफ द सेम ऑब्जेक्ट मे बी created for research, dissemination, product developing purpose. ओके. मेटाडेटा हा जतन, संशोधन, प्रसार आणि उत्पादन विकास या उद्देशासाठी एकाच वस्तूच्या अनेक आवृत्त्या तयार करू शकतो. म्हणजेच जे ऑब्जेक्ट आहे, जे वस्तू आहेत, लाईक बुक आहे, त्या बुकला कशा पद्धतीने आपण जतन करू शकतो, प्रिझर्व करू शकतो, सोबतच त्याच्यावर काय रिसर्च करू शकतो, काय संशोधन करू शकतो, त्याचा प्रसार कसा करायचा आहे, ती इन्फॉर्मेशन जी आहे तिला डिसिमिनेट कसं करायचं आहे, त्याचं प्रोडक्ट कसं डेव्हलप करायचं आहे, या सगळ्या आवृत्त्या तयार करण्याचं काम जे आहे ते मेटाडेटा करतो. द क्रिएटर मे इन्क्लूड सेम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह मेटाडेटा फॉर दिस पर्पज. या उद्देशासाठी निर्माते समान प्रशासकीय आणि वर्णनात्मक मेटाडेटाचा वापर करू शकते. ओके, म्हणजेच काय, एका माहितीच्या वेगवेगळ्या कॉपीज जे आहे ते तयार करण्याचं काम जे आहे ते मेटाडेटा करतो. म्हणूनच मेटाडेटा हा काय आहे, बहुआवृत्तीसाठी आहे. मेटाडेटा फॉर मल्टीव्हर्जन. नेक्स्ट, मेटाडेटा फॉर राईट मॅनेजमेंट. मेटाडेटा हक्क व्यवस्थापनासाठी आहे. तर मेटाडेटा अलाव depositor to track the many layers of write and reproduction of information that exists of information object and their multiple versions. मेटाडेटामुळे माहितीच्या घटकावर असलेल्या विविध स्तरावरील हक्क आणि त्याच्या पुनरुत्पादनाच्या मागोवा ठेवणे सुलभ होते. म्हणजेच इन्फॉर्मेशन जी आहे, जे इन्फॉर्मेशन ऑब्जेक्ट आहे त्यावर कोणाचं राईट्स आहे, कोण त्याला रिट्राईव्ह करू शकतं, हे मेटाडेटामुळे काय होतं, सुलभ होतं. तसेच एका माहितीच्या अनेक आवृत्त्यावर असलेले हक्क व्यवस्थापित काम जे आहे ते मेटाडेटा करतो. म्हणजेच मेटाडेटा हे ठरवतं की ही इन्फॉर्मेशन कोण वापरू शकतं, कोण याला ऍक्सेस घेऊ शकतं. जसं की डाउनलोड परमिशन आहे,
एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला डाउनलोड करायची आहे, तर डाउनलोडवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा ती इन्फॉर्मेशन डाउनलोड होत नाही, म्हणजेच तिथे काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असतात, है ना? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे राईट मॅनेजमेंट आहे ते मेटाडेटा करीत असतो. देन सेकंड इज मेटा फॉर प्रिझर्वेशन अँड आर्काइव्ह, जतन आणि संग्रहणासाठी मेटाडेटा. मेटाडेटा आर यूज फॉर आर्काइव्ह अँड प्रिझर्वेशन. मेटाडेटा हा आर्काइव्ह अँड प्रिझर्वेशन साठी, संग्रह आणि जतन करण्यासाठी केला जातो. डिजिटल इन्फॉर्मेशन इज फ्रॅगिल अँड कॅन बी करप्ट ॲज वेल ॲज इट मे बिकम युजेबल ॲज स्टोरेज टेक्नॉलॉजी चेंज. ओके, तर डिजिटल माहिती जी आहे ती कशी असते, नाजूक असते, ती कधीही करप्ट होऊ शकते, खराब होऊ शकते. तिचे संचयन तंत्रज्ञान, जे स्टोरेज टेक्नॉलॉजीज आहे ते बदलल्यामुळे ती वापरण्यायोग्य राहत नाही, है ना. स्टोरेज टेक्नॉलॉजी चेंज झाली तर डेटा जो आहे तो काय होतो, अनयुजेबल होतो. ओके, so format migration and perhaps emulation of current hardware and software platform are strategies for overcoming these challenges. या अडचणीवर मात करण्यासाठी फॉर्मॅट स्थलांतर आणि सध्याच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचे अनुकरण, इम्युलेशन यासारख्या उपयोगांचा वापर केला जातो, उपायांचा वापर केला जातो. Metadata is a key to ensure that resource will survive and continue to accessible in the future. तर मेटाडेटा हे एक महत्वाचे साधन आहे, आपण असं म्हणू शकतो, ज्याद्वारे डेटा जो आहे, संसाधन जे आहे ते भविष्यातही टिकून राहील आणि समोरची जी पिढी आहे त्यांच्यासाठी ते डेटा जो आहे तो उपलब्ध राहील. या दृष्टिकोनातून तो आपलं काम करीत असतो किंवा महत्वाचं साधन म्हणून त्याला वापरलं जातं. ओके, नेक्स्ट, मेटाडेटा फॉर सिस्टीम इम्प्रूव्हमेंट. मेटाडेटा हे प्रणाली सुधारण्यासाठी काय करतं, प्रणाली सुधारण्यासाठी मेटाडेटा आहे. सो मेटाडेटा इज ऑल्सो हेल्पफुल to evaluate and refine system in order to make them more effective and efficient for a technical and economic standpoint. तांत्रिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून माहिती अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी मेटाडेटा हा उपयुक्त ठरतो. मीन्स जी सिस्टीम आहे त्याला कसं आपण इफेक्टिव्ह बनवू शकतो याच्यासाठी मेटाडेटा हा काय आहे, उपयुक्त आहे. The data can also be used in planning for new system. Metadata हे नवीन प्रणालीच्या नियोजनासाठी देखील महत्वाचा उपयोग, नवीन प्रणालीच्या नियोजनासाठी देखील या डेटाचा उपयोग केला जातो. मीन्स मेटाडेटा हे न्यू सिस्टीम साठी सुद्धा यूज केल्या जाऊ शकतं. मीन्स सिस्टीम जी आहे ती बेटर बनविणे. नेक्स्ट आहे स्टँडर्ड ऑफ मेटाडेटा. मेटाडेटाचे मानदंड. मेटाडेटाचा मानदंड काय आहे ते बघणार आहोत. सो दॅट मेटाडेटा स्टँडर्ड is required that aim to establish a common understanding of the meaning and semantic of data, so as they ensure the correct and proper use of data by users. मेटाडेटा मापदंड म्हणजे अशी आवश्यकता होय जी डेटाचा अर्थ आणि सिमेंटिक बाबत समान समज निर्माण करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे वापरकर्त्याला डेटाचा उपयोग योग्य आणि अचूक वापर सुनिश्चित होतो. मीन्स डेटा कुठे वापरायचा आहे त्या दृष्टिकोनातून युजर्स तो डेटा करेक्ट आणि प्रॉपर जो आहे तो यूज करतो. टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह and various features of statistic have to be defined, which are known as metadata. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सांख्यिकीय संबंधित विविध वैशिष्ट्ये निश्चित करावी लागतात, ज्यांना मेटाडेटा असे म्हटले जाते. मेजर मेटाडेटा स्टँडर्ड. काही मेजर मेटाडेटा स्टँडर्ड्स आहेत. तर
Metadata elements are classified into set design for a specific purpose. For example, metadata plan are created for a particular type of information resources or for a particular domain. Metadata घटक हे विशिष्ट उद्देशासाठी तयार केलेल्या संचामध्ये वर्गीकृत केले जाते. उदाहरणार्थ मेटाडेटा योजना विशिष्ट प्रकारच्या माहिती संसाधनासाठी किंवा एखाद्या विशिष्ट विषय क्षेत्रासाठी तयार केल्या जातात. Each element has specific name and meaning. प्रत्येक घटकाला एक विशिष्ट नाव आणि अर्थ असतो. Many major schemes use standard generalized markup language such as XML or SGML to specify their syntax. Okay. तर अनेक प्रमुख योजना त्यांच्या संरचनेसाठी XML किंवा SGML यासारख्या प्रमाणित सर्वसाधारण मार्कअप भाषांचा वापर करतात. Metadata plan developed and maintained by standard organization are called metadata standard. मानक संस्थाद्वारे विकसित आणि देखभाल केलेल्या मेटाडेटा योजनांनाच आपण मेटाडेटा मानदंड असे म्हणतो. There are several different metadata schemes developed as standard for subjects such as library science, art and e-commerce, etc. ग्रंथालय शास्त्र, कला आणि ई-कॉमर्स यासारख्या विविध विषयांसाठी अनेक वेगवेगळ्या मेटाडेटा योजना मानदंड म्हणून विकसित करण्यात आलेल्या आहेत. ओके, सम ऑफ द मेजर मेटाडेटा स्टँडर्ड आर डिस्क्राइब बिलो. त्यापैकीच काही मेटाडेटा स्टँडर्ड जे आहे ते सांगितले आहे. त्यातलं पहिलं स्टँडर्ड जे आहे ते एनकोड EAD, encoded archive description. It is the main standard of descriptive information and encoding about archived records. Encoded archive description हे संग्रहित नोंदीबाबत वर्णनात्मक माहिती आणि एन्कोडिंग साठी वापरले जाणारे एक प्रमुख मानक आहे. Work on the encoding standard for archive description began in the year 1992 at the University of California, Berkeley, and in 1998 the first version of EAD, encoded archival description, was released. Okay, so metadata म्हणजे एन्कोडेड आर्काइव डिस्क्रिप्शन हे संग्रहित जे रेकॉर्ड आहे, आर्काइव्ड रेकॉर्ड्स आहे, त्याला वर्णनात्मक आणि एन्कोडिंग करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमुख मानक आहे. हे संग्रहित वर्णनासाठी एन्कोडिंग मानक विकसित करण्याचे काम 1992 साली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली येथे सुरू झाले. 1998 मध्ये एन्कोडिंग आर्काइव डिस्क्रिप्शनची पहिली आवृत्ती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मीन्स एन्कोडेड आर्काइव डिस्क्रिप्शन रिलीज इन 1998. EAD जे आहे एन्कोडिंग आर्काइव डिस्क्रिप्शन पहिल्यांदा त्याची आवृत्ती जी आहे ती 1998 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. Its latest version EAD3 was released in August 2015. 2015 मध्ये त्याचं एन्कोडिंग आर्काइव डिस्क्रिप्शनचं 3 EAD3 जे आहे ते 2015 मध्ये रिलीज करण्यात आलं, प्रकाशित करण्यात आलं. which are used to all national libraries, archives, museum and societies of the world. ज्याचा वापर हे जगभरातील राष्ट्रीय ग्रंथालय, नॅशनल लायब्ररीज, संग्रहालय, वस्तू संग्रहालय आणि विविध संस्था यांच्याकडनं ते वापरण्यात आले, यूज करण्यात आले. In the year 2018, ED3 was amended to make access to archive details easily and accessible. 2018 मध्ये EAD encoding आर्काइवल डिस्क्रिप्शन 3 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, अमेंडेड करण्यात आलं आणि त्या सुधारणा करून संग्रहित माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध करण्यात आली.
है ना, इझिली मेक टू ऍक्सेस डिटेल इझिली अँड ऍक्सेसिबल. ओके. देन सेकंड इज डबलिन कोर. डबलिन कोर a simple effective metadata standard with small set of terminology terms. डबलिन कोर हे एक सोपे आणि प्रभावी मेटा डेटा मानक असून यामध्ये मर्यादित संज्ञाचा वापर केला जातो. इट यूज फॉर डिजिटल रिसोर्सेस लाईक इमेज, वेब पेज, व्हिडिओ अँड फिजिकल रिसोर्सेस, सीडीज अँड बुक्स. यामध्ये हे डिजिटल संसाधनासाठी जसे प्रतिमा, इमेज, वेब पेज, वेबपृष्ठे आणि व्हिडिओ तसेच भौतिक संसाधनासाठी जसे की सीडी आणि बुक्स यासाठी वापरल्या जाते. प्रोव्हाइड डिफरंट मेटाडेटा फॉर रिसोर्स डिस्ट्रीब्युशन, combine word correction, link data and semantic web implementations. हे संसाधन वितरणासाठी शब्दसंग्रहाचे संयोजन, लिंक डेटा आणि सिमॅन्टिक वेब अंमलबजावणीसाठी विविध प्रकारचे मेटा डेटा प्रदान करण्याचं काम करीत असते. The basic set of 15 classes elements are called Dublin Core Metadata element sets, maintained by the Dublin Core Metadata Initiated DCMI. Okay. तर 15 एलिमेंट्स 15 मूलभूत घटकांचा हा संच असतो. त्याला डबलिन कोर मेटाडेटा एलिमेंट सेट असे म्हणतात. हा संच डबलिन कोर मेटाडेटा इनिशिएटिव्हद्वारे व्यवस्थापित करण्यात आलेला आहे. DCMI द्वारे हा सेट जो आहे तो मेंटेन करण्यात आलेला आहे, व्यवस्थापित करण्यात आलेला आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो की डबलिन कोर मध्ये किती डेटाचा संच असतो? तर 15 एलिमेंट्स जे आहे त्यामध्ये इन्क्लूड असतात. नेक्स्ट आहे मार्क 21, डिझाइन फॉर द 21st century to promote and define the original mark form. Aim to make international community use of the mark format easier. हे 21व्या शतकासाठी तयार करण्यात आलेले मानक असून मूळ मार्क स्वरूप प्रोत्साहित आणि परिभाषित करण्यासाठी वापरले जाते, ज्याचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्क स्वरूपाचा वापर अधिक सोपा आणि सुलभ करणे हा आहे. Currently, Mark 21 has been successfully implemented in the British Library, United States, Canada, and major European institutions. सध्या मार्क 21 यशस्वीपणे द ब्रिटिश लायब्ररी तसेच युनायटेड स्टेट, कॅनडा आणि प्रमुख युरोपियन संस्थांमध्ये अंमलात आणले गेले आहे, इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे या इन्स्टिट्यूशन्स मध्ये. देन मार्क इन्क्लूड 5 टाइप ऑफ डेटा एलिमेंट. मार्कचे 5 प्रकार, मार्क 21 मध्ये 5 प्रकारचे डेटा फॉर्मॅट समाविष्ट आहे. त्यातला पहिला आहे बिब्लिओग्राफिक फॉर्मॅट, ग्रंथसूची फॉर्मॅट. सेकंड इज ऑथरायझेशन फॉर्मॅट, प्राधिकरण फॉर्मॅट, होल्डिंग फॉर्मॅट, देन कम्युनिटी फॉर्मॅट, देन क्लासिफिकेशन डेटा फॉर्मॅट. मीन्स ग्रंथसूची फॉर्मॅट, प्राधिकरण फॉर्मॅट, होल्डिंग फॉर्मॅट, समुदाय फॉर्मॅट, देन वर्गीकरण डेटा फॉर्मॅट. ओके, असे 5 जे डेटा फॉर्मॅट आहे मार्क 21 मध्ये. मार्क 21 is based on NISO and NISI standard Z39.92, which allow users to different software product to communicate with each other and exchange data. Mark 21 हे NISO ANSI मानक Z39.2 वर आधारित आहे, ज्यामुळे विविध सॉफ्टवेअर उत्पादने मीन्स सॉफ्टवेअर प्रोडक्ट वापरणारे वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि डेटाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतात, डेटा एक्सचेंज सुद्धा करू शकतात. मार्क इन UTF-8 फॉर्मॅट अलाव ऑल लँग्वेज सपोर्टेड बाय युनिकोड. UTF-8 फॉर्मॅट मधील मार्क मुळे युनिकोड समर्थित सर्व भाषा वापरणे
शक्य होते. ऑल लँग्वेजचा यूज जो आहे तो युनिकोडद्वारे वापरला जाऊ शकते. फॉलोविंग आर द फील्ड गिवन बाय मार्क 21. मार्क 21 मध्ये काही फील्ड्स जे आहे ते सांगितले आहे. तर त्यातलं पहिलं फील्ड आहे लीडर. This is the first leading field in which information is basically controlled to provided information. हा पहिला प्रमुख फील्ड असून यामध्ये नोंदीबाबत रेकॉर्डेड बद्दल मूलभूत नियंत्रण माहिती जी आहे ती दिली जाते. नेक्स्ट इज रेकॉर्ड डायरेक्टरी. रेकॉर्ड डायरेक्टरी मध्ये इट शो द व्हेरिएबल फील्ड अँड पोझिशन इन द रेकॉर्ड. यामध्ये बदलणारे फील्ड आणि त्याची नोंदीतली स्थिती, पोझिशन काय आहे त्या रेकॉर्डचं ते सुद्धा शो करण्याचं काम जे आहे ते रेकॉर्ड डायरेक्टरी करीत असते. देन थर्ड इज व्हेरिएबल फिल्टर. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द फॉर्मॅट. हा शेवटचा फॉर्मॅट आहे, शेवटचा भाग आहे मार्कचा, ज्यामध्ये इन द इयर 1999 US mark and Ken mark were merged and renamed as Mark 21. मार्क 21 हे नाव जे आहे ते 1999 साली US मार्क अँड कॅन मार्क हे एकत्रित करून मार्क 21 जे नाव आहे ते देण्यात आलेले आहे. द मार्क 21 जे नाव आहे त्याला रिनेम कसं करण्यात आलेलं आहे, US मार्क अँड कॅन मार्कला मर्ज करून. ओके. देन कंपोनंट्स ऑफ मार्क 21. कंपोनंट्स ऑफ मार्क 21 काय आहे, घटक काय आहेत मार्क 21 चे. सो फर्स्ट इज रेकॉर्ड स्ट्रक्चर इन मेड अप ऑफ 3 एलिमेंट्स, लीडर, डायरेक्टरी अँड व्हेरिएबल फील्ड्स. है ना, जे आता आपण बघितले. रेकॉर्डची रचना ही लीडर, डायरेक्टरी आणि व्हेरिएबल फील्ड्स या 3 घटकांनी बनलेली असते. सेटिंग टॅग्स, कीज एक्सेट्रा to identify the elements of content specifier record. कंटेंट स्पेसिफायर रेकॉर्डचे घटक ओळखण्यासाठी टॅग्स कीचा वापर किंवा सेट तयार करणे. देन इंटरप्रेट द स्टँडर्ड ऑफ कंटेंट डेटा एलिमेंट्स फ्रॉम एक्सटर्नल सोर्स ऑफ फॉर्मॅट. फॉर्मॅटच्या बाह्य स्रोताकडून कंटेंट डेटा घटकाच्या मानकाचा अर्थ लावणे. Mark 21 is designed to promote and define the original mark format for the 21st century and to make it easily of the international communities. मार्क 21 ची रचना ही 21व्या शतकातील मूळ मार्क फॉर्मॅटला प्रोत्साहन देण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी आणि परिभाषित करण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय समुदायासाठी हे अधिक सोपे करण्यासाठी केलेली आहे. देन सार्क इज कॉपरेट 5 टाइप ऑफ डेटा फॉर्मॅट. सार्क मध्ये 5 प्रकारचे डेटा फॉर्मॅट समाविष्ट आहे. त्यातलं पहिला फॉर्मॅट आहे बिब्लिओग्राफी फॉर्मॅट, देन ऑथरायझेशन फॉर्मॅट, देन होल्डिंग फॉर्मॅट, community format, and last is classification data. ग्रंथसूची फॉर्मॅट, अधिकृत फॉर्मॅट, होल्डिंग फॉर्मॅट, कम्युनिटी फॉर्मॅट आणि वर्गीकरण डेटा फॉर्मॅट जे आता आपण बघितले याच्या आधी. ओके. देन आहे मेट्स. मेट्स काय आहे, मेटा डेटा एन्कोडिंग अँड ट्रान्समिशन स्टँडर्ड. मेटा डेटा एन्कोडिंग आणि ट्रान्समिशन स्टँडर्ड आहे, मीन्स डेटा हा एन्कोड करणे आणि त्याला आणि स्प्रेशन, ट्रान्समिशनला आपण काय म्हणू शकतो, हस्तांतर. ओके. सो मेट्स इज डेटा एन्कोडिंग अँड ट्रान्समिशन. इट इज स्पेसिफिकेशन एक्सप्रेस इन XML which provide a mean to express the necessary metadata. ओके. मेट्स हे डेटाचे एन्कोडिंग आणि स्प्रेशन आहे, हस्तांतरित आहे, जी XML मध्ये मांडलेली एक विनिर्देशक प्रणाली आहे जी आवश्यक मेटाडेटा व्यक्त करण्याचे साधन उपलब्ध करून देते. It's commonly designed to allow sharing of object format, developing information management tool and services. वस्तूचे स्वरूप आणि सामायिक करणे, तसेच माहिती व्यवस्थापन साधने आणि विकसित करणे सुलभ व्हावे या उद्देशाने याची
रचना करण्यात आलेली आहे. METS XML scheme was sponsored by Digital Library Federation in the year 2001. METS XML या स्कीमला सन 2001 मध्ये डिजिटल लायब्ररी फेडरेशन DLF कडून प्रायोजकत्व लाभले होते, स्पॉन्सर करण्यात आलेलं. In the year 2004, NEOS required its agency. It is governed by the METS editorial board. सन 2004 मध्ये निओस ने याची अभिकरण प्राप्त केली, ॲक्वायर्ड केलं याला, आणि त्याचे कामकाज हे मेट्स संपादकीय मंडळाद्वारे नियंत्रित केले जाऊ लागले. मेट्स एडिटर बोर्डद्वारे याला नियंत्रित करण्यात आलं ना. लास्ट इज मोड्स metadata object description scheme. So experts from the Library Congress Network Development and Mark 21 Standard Office developed a MARC objective description scheme in 2002 to a bibliographic element set which can be specifically be used a library application for and for various purpose. Library of Congressच्या नेटवर्क डेव्हलपमेंट आणि मार्क 21 स्टँडर्डच्या ऑफिसमधील तज्ञांनी 2002 मध्ये ग्रंथसूची विषयक घटकांच्या संचासाठी मेटाडेटा ऑब्जेक्ट डिस्क्रिप्शन स्कीम जे मोड्स आहे त्याला विकसित केलं. या स्कीमचा वापर विशेषतः ग्रंथालयातील ऍप्लिकेशन्स मध्ये आणि इतर विविध उद्देशासाठी हा केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, इट इज इंटेड ॲज अ XML scheme to be able to carry selected data from the Mark 21 record and to enable creation of the original resources record simultaneously. ओके, तर हा XML स्कीम म्हणून परिकल्पित करण्यात आलेला, ज्यामध्ये मार्क 21 रेकॉर्ड मधील निवडक माहिती वाहून नेता येते आणि त्याच वेळी मूळ संसाधनाचा रेकॉर्ड सुद्धा तयार करणे शक्य होतं. ओरिजिनल जो रिसोर्स आहे त्याला सुद्धा आपण सोबत सोबत रेडी करू शकतो. It contained a subset of Mark 21 field and users language based tag in a place of numerical word. मार्क 21 मधील काही निवडक क्षेत्राचा समावेश आहे आणि यात अंकीय शब्दाऐवजी भाषा आधारित टॅगचा वापर केला जातो. In the some case, Mark 21 regroup element from the bibliographic format. काही प्रसंगी मार्क 21 हे ग्रंथसूची विषयक स्वरूपातील घटकाची पुनर्गटवारी करीत असते. regroup elements जे आहेत ते काम करत असतात. Since May 2015, this scheme is in its 3.6 third version. Currently, latest version of modes is 3.7. Modes are expressed using the XML scheme language of the World Wide Web's consortium. काही प्रसंगी मार्क 21 ही ग्रंथ सूची विषयक स्वरूपातील घटकांची पुनर्गटवारी करते. मीन्स रिग्रुप एलिमेंट्स जे आहे ते करतो. मे 2015 पासून हा स्कीम त्याच्या 3.6 च्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. सध्या मोडची सर्वात अद्ययावत आवृत्ती जी आहे ती 3.7 आहे. 3.7 मोडची लेटेस्ट वर्जन जे आहे, लेटेस्ट वर्जन जे आहे ते 3.7 आहे. मोड्स हे वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टिया XML स्कीमा भाषेचा वापर करून व्यक्त करण्यात येते. मीन्स एक्सप्रेस करण्यासाठी XML जे आहे ते स्कीमचा वापर करण्यात येतो. यूज ऑफ मोड्सचे काय उपयोग आहे? सो मोड्स कॅन जनरली बी युज्ड इन द फॉलोइंग. खालीप्रमाणे त्याला वापरण्यात येतं. त्यातलं पहिलं जे आहे, ॲज अन एक्सटेन्शन स्कीम
फॉर मेट्स. मेट साठी एक विस्तार योजना आहे. मेट्स काय आहे? मेटा एन्कोडिंग ट्रान्समिशन स्टँडर्ड्स. Second is made for metadata in XML, which can be rendered with an electronic resources. XML स्वरूपातील मेटाडेटा साठी हा मेटाडेटा जो आहे तो एखाद्या इलेक्ट्रॉनिक संसाधनासोबत प्रदर्शित केला जाईल. टू रिप्रेझेंट मेटाडेटा, मेटाडेटाचे रिप्रेझेंटेशन साठी प्रतिनिधित्व करण्यासाठी SRV as the specified format. SRV हा एक निर्दिष्ट स्वरूप म्हणून मेटाडेटा मोड्सचा उपयोग करण्यात येतो. फॉर बेसिक रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन इन XML सिंटॅक्स. XML रचनेमध्ये मूलभूत संसाधनाच्या वितरणासाठी मोड्सचा वापर करण्यात येतो. टू रिप्रेझेंट सिम्प्लिफाईड मार्क रेकॉर्ड इन XML. सरलीकृत मार्क नोंदीचे XML मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी मोड्सचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, फीचर ऑफ मोड्स. मोड्सचे काय वैशिष्ट्य आहेत? सो फर्स्ट feature is element set in modes are richer than Dublin core. मोड्स हा अधिक मोड्स मधील घटक संच हे डब्लिन कोर पेक्षा अधिक समृद्ध आहे. म्हणजेच डब्लिन कोर मधील जे घटक आहे हे मोड्स जे आहे हे डब्लिन कोर घटकापेक्षा जास्त रिच आहे, अधिक समृद्ध आहे. ओके. नेक्स्ट इज एलिमेंट sets are simpler than the full mark format. यातील घटक संच हे संपूर्णतः मार्क स्वरूपापेक्षा अधिक साधे आहे. Then the scheme is more user oriented than the full mark XML scheme. याची योजना, याची जी स्कीम आहे ही संपूर्ण मार्क्स XML योजनेपेक्षा अधिक वापरकर्ता केंद्रित आहे, मीन्स युजर ओरिएंटेड आहे. द एलिमेंट सेट इज मोर कम्पॅटिबली विथ लायब्ररी डेटा दॅन ऑनिक्स. याचा घटक संच हा ऑनिक्स पेक्षा ग्रंथालय विषयक माहितीशी सुसंगत आहे. लिमिटेशन्स काय आहे, मर्यादा काय आहेत मोड्सच्या? सो फर्स्ट इज मोड्स डू नॉट इन्क्लूड बिझनेस रूल फॉर एलिमेंट्स. मोड्स मध्ये बिझनेस रूल समाविष्ट नाही आहे. Then this allow the creation of a simpler record using a larger than normal tag available in the Mark 21 record as an element for the parent resources. यामुळे पॅरेंट रिसोर्सेस साठी एलिमेंट असून एलिमेंट म्हणून मार्क 21 रेकॉर्ड मध्ये उपलब्ध असलेल्या सामान्यापेक्षा मोठ्या टॅगचा वापर करून एक सोपा रेकॉर्ड जे आहे ते क्रिएट केला जातो. मीन्स सिंपल रेकॉर्ड क्रिएशन जे आहे ते मोड्स मध्ये अलाव आहे. देन इट डज नॉट टार्गेट राउंड ट्रिप ॲबिलिटी विथ मार्क 21. हे मार्क 21 सोबत राउंड ट्रिप चे लक्ष ठेवत नाही. नेक्स्ट, an original Mark 21 record converted to mode cannot convert data back to Mark 21 in its full sovereignty without loss of specificity in tagging. मोड्स मध्ये रूपांतरित केलेल्या मूळ मार्क 21 रेकॉर्ड मध्ये टॅगिंग मध्ये विशिष्टता न गमावता डेटाला त्याच्या पूर्ण सार्वभौमत्वात परत मार्क 21 मध्ये रूपांतरित करू शकत नाही, ओरिजिनल मध्ये त्याला आणू शकत नाही. द ऑर्डर ऑफ द एलिमेंट इन द मोड स्कीम डज नॉट कन्सिडर द डिस्प्ले ऑर्डर. मोड स्कीम मधील एलिमेंटचा क्रम जो आहे, ऑर्डर जो आहे त्या डिस्प्ले ऑर्डरला विचारात घेत नाही, घेतला जाणार नाही. हिअर स्टाईल शीट विच बी यूज कंट्रोल द डिस्प्ले ऑर्डर ऑफ द मोड्स रेकॉर्ड. येथे मोड्स रेकॉर्डच्या डिस्प्ले ऑर्डर वर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टाइलिश शीटचा वापर केला जातो. ओके. सो असं होतं मेटा डेटा.
मेटाडेटा स्टँडर्ड त्यात आपण बघितलंय. डब्लिन डब्लिन कोर है ना, मोड्स काय आहे, मेट्स काय आहे. सो थँक यू. जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि काही क्वेरीज असेल तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला माझ्याशी शेअर करू शकता.